नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडित. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तरीही गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी समजली. आता तीच मी माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी लौकिक भाषेत लिहित आहे. माझ्या मते जे काही थोडे बुद्धी व विवेकाचे बळ आहे त्यानुसार मी हरीच्या प्रेरणेने ही कथा सांगेन. मी स्वतःचा संशय, अज्ञान व भ्रम यांचे हरण करणाऱ्या कथेची रचना करीत आहे, कारण ती संसाररूपी नदी तरून जाण्यासाठी नाव आहे. रामकथा ही पंडितांना विसावा देणारी, सर्व मनुष्यांना प्रसन्न करणारी आणि कलियुगातील पापांचा नाश करणारी आहे. रामकथा कलियुगरूपी सर्पांसाठी मोर आहे आणि विवेकरूपी अग्नी प्रकट करण्यासाठी अरणी अग्निमंथन करण्याचे काष्ट आहे. रामकथा ही कलियुगामध्ये सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि सज्जन लोकांसाठी संजीवनी आहे. पृथ्वीवर हीच अमृताची नदी आहे. जन्म मरणरूपी भयाचा नाश करणारी आहे आणि भ्रमरूपी बेडकांना खाऊन टाकणारी सर्पिण आहे. रामकथा ही असुरांच्या सेनेप्रमाणे असणाऱ्या भयंकर नरकांचा नाश करणारी आणि साधुरूप देवांच्या कुलाचे हित करणारी पार्वती आहे. संत समाजरूपी क्षीरसमुद्रासाठी लक्ष्मीसारखी आहे आणि संपूर्ण विश्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल पृथ्वीसारखी आहे. रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला काळोखी फासणाऱ्या या जगातील यमुनेप्रमाणे आहे आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी जणू काशीच आहे. ही कथा श्रीरामांना पवित्र तुळशीप्रमाणे आवडते आणि तुलसीदासांची आई हुलसी प्रमाणे मनापासून हित करणारी आहे. ही रामकथा शंकरांना नर्मदेप्रमाणे आवडणारी आहे. ही सर्व सिद्धींची आणि सुखसंपत्तीची खाण आहे. ही सद्गुणरूपी देवांना उत्पन्न करून त्यांचे पालन पोषण करणाऱ्या माता अदितीसारखी आहे. ही जणू श्री रघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परम सीमेसारखी आहे. तुलसीदास म्हणतात की रामकथा ही मंदाकिनी नदी होय, निर्मळ चित्त चित्रकूट होय आणि सुंदर स्नेह हेच वन होय. त्यामध्ये श्री सीताराम विहार करतात. श्रीरामांचे चरित्र हा सुंदर चिंतामणी आहे आणि संतांच्या सुबुद्धीरूपी स्त्रीचा सुंदर शृंगार आहे. श्रीरामांचे गुणसमूह हे जगाचे कल्याण करणारे आणि मुक्ती, धन, धर्म आणि परमधामाची प्राप्ती करून देणारे आहेत. ते गुणसमूहरूपी ज्ञान, वैराग्य आणि योग यासाठी सद्गुरू आहेत आणि संसाररूपी भयंकर रोगाचा नाश करण्यासाठी देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांच्याप्रमाणे आहेत. ते श्री सीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे मातापिता आहेत आणि व्रते, धर्म आणि नियम यांचे बीज आहेत. पाप, दुःख व शोक यांचा नाश करणारे तसेच इहपरलोकाचे प्रेमाने पालन करणारे आहेत. विचार, ज्ञानरूपी राजाचे शूरवीर मंत्री व लोभरूपी अपार समुद्र शोषून टाकणारे अगस्त्य मुनी आहेत. भक्तांच्या मनरूपी वनामध्ये राहणाऱ्या काम, क्रोध आणि कलियुगातील पापरूपी हत्तींना ठार मारणारे सिंहाचे छावे आहेत आणि भगवान शिवांचे पूज्य व आवडते अतिथी आहेत. तसेच दारिद्र्यरूपी दावानल विझवून टाकण्याची कामना पूर्ण करणारे मेघ आहेत. ते विषयरूपी सापाचे विषय उतरवण्यासाठी मंत्र व महामनी आहेत. माणसाच्या ललाटावर लिहिलेले व नष्ट होण्यास कठीण असलेले वाईट लेख, वाईट प्रारब्ध नष्ट करणारे आहेत. अज्ञानरूपी अंधकाराचे हरण करण्याच्या बाबतीत सूर्यकिरणांसमान आणि सेवकरूपी भात पिकाचे पालन करण्यासाठी मेघाप्रमाणे आहेत. मनोवांछित वस्तू देणाऱ्या श्रेष्ठ कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि सेवा करण्यास हरिहराप्रमाणे सुलभ व सुख देणारे आहेत. सुकविरूपी शरद ऋतूचे मनरूपी आकाश सुशोभित करणाऱ्या तारांगणांप्रमाणे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनधनच आहेत. हे संपूर्ण पुण्याच्या फलाचे महान भोगांसमान आहे. जगाचे वास्तविक हित करण्यासाठी साधू संतांसमान आहेत. सेवकांच्या मनरूपी सरोवरासाठी हंसासमान आणि पवित्र करण्यासाठी गंगेच्या तरंगणांसमान आहेत. श्रीरामांचे गुणसमूह हे कुमार्ग, कुतर्क, दुराचरण आणि कलियुगातील कपट, दंभ आणि पाखंड जाळून टाकण्यासाठी इंधनास नष्ट करून टाकणाऱ्या प्रचंड अग्निप्रमाणे आहेत. रामचरित्र हे पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे सर्वांना सुख देणारे आहे, परंतु सज्जनरूपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी हे विशेष हितकारक आणि फार लाभदायक आहे. पार्वतीने शंकरांना जे प्रश्न विचारले आणि त्यांनी त्यांची विस्ताराने जी उत्तरे दिली ती सर्व मी विशेष प्रकारे कथेची रचना करून सांगेन.
ज्याने पूर्वी ही कथा ऐकली नसेल त्यांनी ही ऐकून आश्चर्य करू नये. जे ज्ञानी लोक ही विलक्षण कथा ऐकतात ते जाणत असूनही आश्चर्य करीत नाहीत, कारण जगामध्ये रामकथेला काही मर्यादा नाही असा विश्वास त्यांच्या मनात असतो. श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले असले आणि 100 कोटी व अपार रामायणे आहेत. मुनीश्वरांनी श्रीहरीची सुंदर चरित्रे कल्पभेदानुसार अनेक प्रकारे गायली आहेत. असा विचार करून मनात संशय आणू नये आणि आदरपूर्वक प्रेमाने ही कथा ऐका. श्रीराम अनंत आहेत, त्यांचे गुणसुद्धा अनंत आहेत. त्यांच्या कथांचा विस्तार अनंत आहे, म्हणून ज्यांचे विचार शुद्ध आहेत त्यांना ही कथा ऐकून आश्चर्य वाटणार नाही. अशा प्रकारे सर्व संदेह दूर करून आणि श्री गुरूंच्या चरण कमलांची धूल मस्तकी धारण करून मी पुन्हा हात जोडून सर्वांना विनंती करतो. त्यामुळे कथेच्या रचनेमध्ये कोणताही दोषाचा स्पर्श होणार नाही. आता मी आदराने श्री शिवांना मस्तक नमवून श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा सांगतो. श्री हरींच्या चरणांवर मस्तक ठेवून विक्रम संवत 1631 मध्ये ही कथा प्रारंभ करीत आहे. आजसाठी धन्यवाद.